जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि संथ कारभार पाहून वैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कारभारावर चिडत काय फालतूपणा लावलाय असे म्हणून थेट सभागृह सोडले। सोलापूर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे 100हून अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, प्राथमिक शिक्षणाधिकारी आदर्श महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे, उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधीक्षक यांच्यासह समायोजनाला आलेल्या शिक्षकांची उपस्थिती होती। सुमारे 100 कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवेत करण्यात आले। यावेळी या प्रक्रियेदरम्यान सभागृहामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू होता। कोणाचे कोणाकडे लक्ष नव्हते हे पाहून सीईओ जंगम बरेच वैतागल्याचे दिसून आले। त्यातच शिक्षणाधिकाऱ्यांना कुणाचे तरी फोन येत होते। कर्मचाऱ्यांनी या समायोजनाचे नियोजन व्यवस्थित केल्याचे पाहायला मिळाले नाही। बराच वेळ ताटकळत बसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना काय फालतूपणा लावलाय, सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असे म्हणून तावातावाने सभागृह सोडले। यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।